आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. त्रैलोकी लावू झेंडा, स्वामी अवधूत पवाडा. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. हरिभाऊ कुठेतरी अक्कलकोटला गेला आणि आता आलाय तो वेडावाकडा वागतोय. वेड्यासारखे बोलतायत. तर माणसात राहिलेलेच नाहीत आणि कपनी घालून आलेले आहेत बरं का. ते कशी वागतायत मला काय कळत नाही. त्यामुळे तुम्ही ताबडतोब या अर्थाची तार हरिभाऊ म्हणजे स्वामी सुतांच्या पत्नी ताराबाईने आपल्या सासूला पाठवली. हरिभाऊंच्या मातोश्री काकूबाई या कोकणात राहत होत्या. त्यांना ही तार मिळताच त्यांचा जीव नुसता खासावीस झाला. त्यांच्याबरोबर त्यांचा एक जेमतेम 4-5 वर्षाचा मुलगा सुद्धा राहत होता. आणि तार मिळताच त्यांना काय करावं ते कळेना. त्यांनी त्या छोट्या मुलाला आपल्या मुलीच्या सासरी म्हणजे पोंड्या गावामध्ये पाठवलं आणि ती तातडीने ताबडतोब तिने मुंबई गाठली. मुंबई गाठताच जायची तिने जे हरिना बघितलं ते काहीतरी वेगळेच होते. हरी माणसात नव्हतेच आधीसारखे. तिला कळेनासं झालं. बहुतेक चेटूक लागलेलं आहे असं समजून तिने त्यांना कैक मांत्रिकांकडे तांत्रिकांकडे सगळीकडे नेला. कोणाच्याने त्यांना माणसात आणणं जमलं नाही. त्या काळात नाशिकला देव मामलेदार नावाचे एक संत होते. हे सुद्धा स्वामी महाराजांच्या कृपांकित बरं का. अगदी अखेरचा एक उपाय, शेवटचा एक उपाय म्हणून ते हरीला घेऊन देव मामलेदारांकडे गेल्या. देव मामलेदारांनी हरीना पाहताच काय सांगावं. बाई ग, तुझ्या पोराला जे काय भूत लावलेलं आहे ना, तर ज्याने भूत लावलं तोच उतरवेल बरं का. कारण हे भूत मोठं आहे, हे माझ्याच्याने उतरवलं जाणार नाही. काकूबाई हताश झाल्या. काय करावं ते त्यांना कळेना. कारण देव मामलेदारांसारखी विभूती जेव्हा सांगते की माझ्याच्याने हे भूत उतरवलं जाणार नाही, खरं तर देव मामलेदारांकडे सगळे अशा पद्धतीच्या लोकांना त्यांचे नातेवाईक घेऊन येत असत. ज्यांना कुठच्याची पद्धतीची बाध आणि देव मामलेदारांकडे येतात क्षणी ते बरे होत. पण आता तर खुद्द देव मामलेदार सांगतात की हे भूत माझ्याकडून उतरवलं जाणार नाही, ज्यांनी लावलंय त्याच्याकडे जा, तोच उतरवेल. म्हटल्यावरती काकूबाईने पुन्हा हरिबाना घेऊन त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत गाठली हरिबाना त्यांच्या बायकोच्या स्वाधीन ताराबाईंच्या स्वाधीन केलं आणि त्या थेट अक्कलकोटला गेले. त्या अक्कलकोटला गेल्या स्वामी महाराजांच्या डोक्यावरती बसून आपल्या मुलाला याच्यातून सोडवण्यासाठी. तिथे नेमका काय घडलं आणि स्वामी सुतांचे धाकटे बंधू त्यांच्याकडे कशी अक्कलकोटला पोचले, हा सर्व वृत्तांताचा आपण स्मरण करणार आहोत. भक्तगण, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. श्री स्वामीराज माऊली. काकूबाई अगदी रोज स्वामींच्या पाठी लागत असायच्या. रोज सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तिचं एकच पालुपत चाललेलं असायचं की माझ्या हरिबाला त्याच्यातून सोडवा. तुम्हाला काय अधिकार माझ्या मुलाला गोसावी बनवण्याची. तो काहीतरी महत्वाकांक्षा घेऊन मुंबईला आला होता. त्याला काय दुर्बुद्धी झाली माहिती ना, तुमच्यापर्यंत तो पोचला आणि तुम्ही तर त्याची ती पार वाट लावून टाकली. हेच रोज चालायचं, हेच. आणि काकूबाईंचं स्वामी महाराज सगळं ऐकत असत बरं का, शांतपणे. तिला कधी त्यांनी दम भरला नाही का हकलवलं नाही. तिचं प्रेमाने ऐकत. नाही ग बाई, तू आता माझा आहे, तू का त्याला माझा माझा बोलतेस, तो तुझा कुठे राहिलाय आता, तो माझाच आहे, असं प्रेमाने काकूबाईंना स्वामी महाराज समजावत. असंच काहीसं चाललं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 3-4 वर्ष गेली. एक दिवशी काय घडलं, एक दिवशी अक्कलकोटात स्वामी महाराजांकडे तार आली की स्वामीसूत गतायू झालेले आहेत, स्वामीसूत गतप्राण झालेले आहेत. मुंबई मठातून ती तार अक्कलकोटला आलेली.
त्या तारीचा मजकूर जेव्हा स्वामी महाराजांना कळला न उघडता, तेव्हा त्या तारीचं पाकिट काकूबाईंच्या हातामध्ये त्याने दिलं आणि त्या स्थळावरनं ते तिथून निघून गेले. भक्तगण, त्याच्यानंतर काकूबाईंचं काय झालं, काकूबाईंना ते कसं कळलं की आपला मुलगा हरिबा हा गतप्राण झालेला आहे मुंबईला, हे मी एका वेगळ्या एपिसोड मध्ये केलेलं आहे. त्याची लिंक खाली देतोय, तो एपिसोड सुद्धा बघा. आपल्या प्रत्येक एपिसोडच्या मध्ये सांगत असताना मी जो संदर्भ देतो तो केवळ संदर्भ म्हणून असतो. त्याच्याबद्दलचा इत्थंभूत वृत्तांत तुम्हाला ऐकण्याची जर इच्छा असेल तर जो जो मी इथे उल्लेख करतो एपिसोडची खाली मी लिंक दिलेली असते. बघताना तिला जेव्हा कळतं की आपला मुलगा आपला हरिबा गतप्राण झालेला आहे, फार उदास होते. महाराज तिला जवळ घेतात, कवटाळतात आणि बोलतात, अगं तू माझी पण आई आहेस ना, तू अनुसूया आहेस, कशाला रडतेस? तुझ्या मुलाला मी योग्य ठिकाणी पाठवलंय बरं का, उच्च ठिकाणी पाठवलेलं आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. पण ती काकूबाई आई शेवटी आपला मुलगा गतप्राण झाल्याचं दुःख हे ती कसं विसरू शकेल? ती महाराजांना रोज कोसत राहिली, रोज कोसायची, रोज त्यांना नाही नाही ते म्हणायची. महाराज तिला काही म्हणत, मी तुझा मुलगा आहे, तू अनुसूया वगैरे, त्याच्याकडे तिने फारसं लक्ष कधीच दिलं नाही. तुम्ही माझ्या मुलाला मारून टाकलं, तुम्हाला अधिकारच काय? हा प्रश्न ती विचारत राहिली कायम. ती दुःखीच होती हो. काही दिवसांनी ती शांत बसू लागली. गावावरनं ती मुंबईला आली आणि मुंबईवरनं तिने अक्कलकोट गाठलं. या गोष्टीला जवळजवळ 4-5 वर्ष होत आलेली होती. तिथे तिचा तो छोटासा मुलगा जो होता तो 4-5 वर्ष आईच्या पेक्षा वेगळा राहिलेला. एवढंच लहान पोर ते किती दिवस राहणार? 4-5 वर्षांनी त्याला ती असहाय्य झालं. तो रोज आईची आठवण काढू लागला, मला काकूबाईंकडे जायचंय, काकूबाईंकडे जायचंय. पूर्वीच्या कुटुंबांमध्ये आईला आईच म्हटलं जायचं असं काय नाहीये. त्या कुटुंबातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या जर समजा यांची आई काकू लागत असेल आणि ते जर तिला काकूबाई म्हणत असतील तर सगळेच तिची मुलं सुद्धा तिला काकूबाई म्हणायचे. तर तो मुलगा आईची आठवण काढू लागला. मुलगा आईची आठवण काढू लागला, रडू लागला. लहान मुल तर त्याला किती समजावणार आणि किती त्याला शांत करणार. अखेर पोंद्यावरनं स्वामी सुतांच्या घरी विलयाला त्या मुलाला सोडण्यात आलं. स्वामी सुतांचे वडील भाऊ, त्या भाऊ तावडेंना पाहून सुद्धा तो मुलगा शांत झाला नाही, त्याला आईच पाहिजे होती. मग त्या भाऊने आणून त्यांना मुंबईच्या मठामध्ये सोडलं, कारण त्यांना एवढंच माहिती होतं की मुंबईचा मठ, बाकी अक्कलकोट कुठे ते काय माहिती नव्हतं. त्यांचा मोठा मुलगा हरिबा उर्फ स्वामीसुत महाराज हे तिथे जरी नसले तरी तिथे इतर सगळे सेवेकरी होते. या सगळ्या सेवेकरी मंडळींनी त्याला अक्कलकोटला काकूबाईंकडे नेऊन सोडलं. भक्त मंडळी, त्या अगोदर काही एक 5-7 दिवसापासून स्वामी महाराजांची मर्जी काहीतरी वेगळीच होती. त्यांचा मूड काहीतरी वेगळा होता. ते रोज जोर जोराने ओरडत असत, माझी पाऱ्याची वीट लपवली आहे, ती आधी आणून द्या. मी काही खाणार नाही, काय पिणार नाही, कोणाचं ऐकणार सुद्धा नाही. खुद्द सुंदराबाईंचं सुद्धा महाराज ऐकत नव्हते. तेव्हा सुंदराबाई ताट घेऊन आली अन्नाचा का ते ताट उधाळून लावत, मला नाही जेवायचं, मला नाही खायचं, माझा मोर पाखरू कुठे आहे? मोर पाखरा, मोग पाखरा अशी जोर जोराने हाका मारत. महाराजांची ही अस्वस्थता बघून लोकांना काही समजलंच नाही नेमकं महाराजांना घडलंय काय, महाराजांना काय झालंय आणि कशाला ते मोर पाखराला हाक मारतायत. कोणीतरी एक मोर आणला तिथे आणि महाराजांच्या समोर ठेवला. महाराजांनी त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही, कारण महाराज मोर पाखरा काय म्हणतात हेच तिथल्या सेवेकरांना समजत नव्हतं, माहिती नव्हतं. महाराजांचं ते रोज मोर पाखरा, माझे पाऱ्याची वीट कुठे तुम्ही लपून ठेवलेली आहे, ती मला आत्ताच्या आत्ता आणून द्या. आणि नंतर ते असं सुद्धा बोलायला लागले, तिने माझ्या मोर पाखरास लपून ठेवलेला आहे, तिने माझ्या मोर पाखरास लपून ठेवलेला आहे. हळूहळू लोकांना असं वाटलं की आता काहीतरी संदर्भ लागेल, महाराज काय म्हणताय. कारण महाराज आता कोणत्या तरी एका बाईला उद्देशून म्हणत होते की त्या बाईने माझं मोर पाखरू लपवलेलं आहे. असंच चालत होतं काही दिवस. आणि त्यानंतरच ह्या मुंबईतल्या सगळ्या भक्त मंडळींनी या छोट्या पोराला आणून त्याच्या आईच्या स्वाधीन गेलं, काकूबाईंच्या हाती. काकूबाई त्या मुलाला बाबू म्हणत, पण घरी मात्र त्याला दादा म्हणत. जेव्हा छोटा दादा जेमतेम एक 8-9 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा फार पडतं अक्कलकोटला आला, काकूबाईंनी त्याला जेव्हा बघितलं, स्वतःच्या पोटचं पोर त्याला सोडून आलेली ती. कारण आपला मोठा मुलगा वेडावाकडा वागतोय, त्याला काय भूत लागलाय, त्याला काय पिशाच्य बाधा झालाय काय माहिती नाहीये. आकांत आला तिला तेव्हा, आणि त्या ह्या लहान छोट्याला तिने आपल्या मुलीच्या घरी ठेवलं आणि सरळ इथे जी तडक आली तिलाच कळलं नाही 5 वर्ष कशी गेली ते. आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हा मुलगा थोडासा मोठा झाला होता.
आणि तिला तो क्रूश दिसला, अशक्त दिसला. तिला अशक्त झाला सुद्धा असेल. तिने लगेच त्याला जवळ घेतलं, कवटाळलं आणि म्हणाली, किती तू अशक्त झालेला आहेस, हे काय झालेलं आहे तुझं, मला इथे यावं लागलं रे. आणि एक मुलगा गेलेला तिचा, हरिवा, गतप्राण झालेला. त्यामुळे ह्या मुलाला बघून तिला जे काय रडू आलं, तिने त्याला कवटाळलं, खूप जवळ घेतला, चुंबने घेतली, पाप्या घेतल्या. फक्त कोण ही काकूबाई स्वामी महाराजांच्या सानिध्यात तितके दिवस राहत होती. या कालखंडात तिला एक गोष्ट कळलेली की महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, महाराज देव आहेत. महाराजांनी आपल्या पोराला भूत लावलं नाही तर स्वतःचा मुलगा करून घेतलेला आहे, म्हणून तर तो मुलगा आपला बैरागी झालेला आहे. या सगळ्या गोष्टी तिच्याकडे स्पष्ट झाल्या होत्या. महाराजांना बघितलं, महाराजांच्या सानिध्यामध्ये तिने काही दिवस घालवताच तिला कळलेलं की महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, महाराज हे देव आहेत, महाराज हा अवतार आहे. तिने आपल्या पोराला त्याच्यातून सोडवा हा हट्ट मात्र सोडला नसला तरी ती महाराजांचं स्वरूप जाणून होती. महाराजांच्या बद्दल ती पूर्णतः खात्री होती तिला की महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. मग अशा वेळेला आपला छोटा मुलगा, आपला छोटा बाबू इतका अशक्त झालेला, इतका क्रूश झालेला आहे, हे बघून तिला चिंता वाटू लागली. आणि त्या चिंतेला एकच उपाय तिच्या मनामध्ये आला, या बाबूला महाराजांच्या चरणावर घालावं आणि महाराजांना सांगावं की हा इतका बिचारा, इतका फार अशक्त झालेला आहे, माझ्यापासून लांब जवळजवळ 4-5 वर्ष राहिल्यामुळे त्याची ही परिस्थिती झाली असावी, तर त्याला बरं करा, त्याच्यावरती तुमचा वरदस्त असू द्या, त्याला आशीर्वाद द्या, जणू करून तो पूर्वीसारखा धष्टपुष्ट होईल. या विचाराने ती छोट्या दादाला घेऊन स्वामी महाराजांकडे गेली. तो प्रसंग अगदी आपण गेल्याच एपिसोड मध्ये शिदोरेवाड्यामध्ये केलेला आहे. या शिदोरेवाड्यांमध्ये जेव्हा ती गेली, त्या स्वामी महाराज तिथे बसले होते. एकच महाराजांचा एकच चाललेलं कितीतरी दिवस, मोर पाखरा, मोर पाखरा. बाहेरूनच तिने तो आवाज ऐकला, महाराज आत बसलेले, महाराज कोणातरी हाक मारतायत. तिच्या डोक्यात सुद्धा आलं नाही महाराजांचा मोर पाखरू म्हणजे नेमका कोण असा, कोणालाच कळलं नव्हतं. तिला कसं कळणार? ती आपल्या पोराला घेऊन जशी स्वामी महाराजांच्या समोर गेली आणि या छोट्या चिमुकल्या दादाला जसं महाराजांनी बघितलं तसं महाराज खदखदा हसू लागले. इतक्या जोरात हसू लागले की कळेना कोणाला की महाराज आता हसतायत का. एवढे दिवस तर महाराज एकदम अस्वस्थ होते. महाराजांना मोर पाखरा आणि पाऱ्याच्या विटेशिवाय काहीच सुचत नव्हतं. मग महाराज आता या पोराला, एवढ्याच्या लहानशा पोराला बघून एवढे खुश का झाले? महाराज आता घुसमटतील की काय अशी त्या सेवेकरांना भीती वाटू लागली. महाराज हसतच राहिलेत. महाराज शांत होतच नाहीत. महाराजांना त्यांचा हसा आवरेना. तेव्हा शेवटी महाराजांनी काय केलं असावं? अंगावरची शाल डोक्यावरती घेऊन त्यांनी तर तोंड स्वतःच झाकलं, तरी पण ते हसतच होते. महाराजांचे हसणं हे गगनभेदी स्वरूपामध्ये असायचं असा उल्लेख आहे. महाराज जेव्हा हसायचे तेव्हा त्यांचं पोट गदगद हलायचं. आणि पोटच हलायचं नाही, ज्या खाटल्यावर ते बसले असायचे ती खाटला सुद्धा आता तुटेल की काय अशी लोकांना भीती वाटायची. थोड्या वेळाने महाराजांनी भिंतीच्या कोनाड्यामध्ये तोंड घातलं आणि वाचू लागले. काकूबाई बिचारे आपल्या पोराला घेऊन तिथे शांत उभी होती. काकूबाई पुढे सरसावले आणि आपल्या छोट्या बाबूला त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणावरती घातले. स्वामी महाराजांच्या चरणावरती त्या छोट्या बाबूच्या डोक्याचा स्पर्श होताच महाराज काहीसे शांत झाले. 7-8 दिवसापासून जे अस्वस्थ महाराज होते त्यांचा चेहरा मात्र आता अगदी शांत वाटत होता, तृप्त वाटत होता. काकूबाईंनी त्यांना प्रार्थना केली, महाराज हा माझा दुसरा मुलगा, छोटा मुलगा आज गेले 4-5 वर्ष माझ्यापेक्षा वेगळा राहिलेला आहे. 4-5 वर्षांनी माझी आठवण काढून तो आता माझ्याकडे आलेला आहे, पण तो फार अशक्त झालेला आहे. त्याला आशीर्वाद द्या, तुमचा वरदस्त त्याच्या कायम डोक्यावरती राहू द्या, तो चांगला व्यवस्थित होऊ द्या, अगदी आधीसारखा दृष्टपुष्ट होऊ द्या. महाराज पुन्हा हसायला लागले आणि हसतच म्हणाले तिला, अगं घाबरू नकोस, त्याला 4 वेळा जेवायला घाल. तिने वाकून महाराजांना नमस्कार केला आणि छोट्या बाबूला ते तिथून घेऊन गेली. तिला कल्पनाच नव्हती की पुढे नेमकं घडणार काय. या मठामध्ये गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांच्या पश्चात एक ब्रह्मचारी बुवा म्हणून होते, महाराजांचे सेवेकरी होते. स्वामीसुत महाराजांचे सेवेकरी होते. स्वामीसुत महाराजांच्या बरोबर त्यांनी काही काळ स्वामींची सेवा केली होती. भक्त म्हणजे नानासाहेब देशपांडे केचकर, महारुद्रराव त्यांना म्हटलं जायचं, ते सुद्धा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. ते एक दिवशी महाराजांकडे आलेले असताना महाराजांकडून त्यांना पादुकांची प्राप्ती झाली होती आणि काही इतर वस्तू सुद्धा महाराजांकडून त्यांना मिळालेल्या प्रसादिक. त्यांना तिथे आता केजला स्वामी महाराजांच्या मठाची स्थापना करायची होती. त्या मठाची स्थापना त्यांनी ब्रह्मचारी बुवांच्या हस्ते केली, पण त्याला त्यांना एक इच्छा होती की आपल्या बरोबर आता स्वामीसुत महाराज तर आपले गुरु सारखे होते, त्यांना ते राहिले नाहीये, तर त्यांचा जो छोटा भाऊ जो आलेला अक्कलकोटात त्याला घेऊन आपण जावं.
आणि त्याच्या उपस्थितीमध्ये स्वामी महाराजांच्या मठाची स्थापना करावी अशी त्याची खूप इच्छा होती त्यांची. पण त्याची आई त्याला सोडेल की नाही हे मात्र त्यांना एक मोठा प्रश्न होता. तरी पण हिंमत करून एक दिवशी त्या काकूबाईंकडे गेले आणि काकूबाईंकडे ते विनंती करू लागले की त्या छोट्या बाबूला माझ्या बरोबर पाठवा. स्वामी महाराजांचा मठ जो आमच्याकडे स्थापन होणार आहे त्या संबंध सोहळ्या मला यांची उपस्थिती असेल तर आम्हाला खुद्द स्वामी सुतांची उपस्थिती असल्यासारखं वाटेल. पण काकूबाई काय त्यांना पाठवेना. इतक्या वर्षांनी तिला स्वतःच ते मूल तिच्या जवळ आलं होतं. त्या छोट्या बाबूला ती कशी सोडेल. तिने देशपांड्यांना सांगितलं हा खूप बारीक झालाय, हा खूप क्रूज झालेला आहे. महाराजांनी सांगितलं त्याला 4 वेळ जेव खाऊ घाला. त्याला मी 4 वेळा जेव खाऊ घालते, त्याला सांभाळते, त्याला जोपासते. अशा वेळेला तुमच्याबरोबर त्याला एवढं लांब कसं काय पाठवू मी. अगदीच जेव्हा त्यांनी हट्ट केला तेव्हा तिने त्यांना सांगितलं मी महाराजांकडे बोलते, मी खुद्द स्वामी महाराजांकडे बोलते आणि तुम्हाला काय ते 2 दिवसामध्ये सांगते. पण देशपांड्यांचा तकादा काय थांबला नाही. मी त्यांना घेऊन जाणार, कृपया तुम्ही परवानगी द्या. तो आमचा सोहळा झाला का लगेच त्याला आणून सोडू सुद्धा आणू. तुम्ही काळजी करू नका, त्यांची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ. पण काकूबाई काय केना. शेवटी एक दिवशी देशपांडेने त्यांना सांगितलं तुम्ही स्वामी महाराजांना विचारणार होतात ना, मग त्यांना तरी विचारा ते काय म्हणतात ते सांगा. तेव्हा अगदी नाईलाजास्तव ती स्वामी महाराजांकडे गेली. त्यावेळेला स्वामी महाराज थडगे मळ्यामध्ये बसले होते. त्या थडगे मळ्याच्या बद्दल सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे, नेहमीप्रमाणे खाली लिंक देतोच आहे. ती महाराजांजवळ गेली, नमस्कार केला आणि तिने महाराजांना तिची व्यथा सांगू लागली. ती म्हणाली अहो हा छोटा आत्ता कुठे आलेला आहे गावावरनं, 5 वर्ष माझ्यापेक्षा तो वेगळा राहिलेला आहे, माझ्यापासून लांब राहिलेला आहे, माझ्यापासून दूर राहिलेला आहे. आणि आता केसकर देशपांड्यांचा हट्ट चालले की ह्यांना पण मी घेऊन जातो मठाच्या स्थापनेसाठी. ते पुन्हा आणून त्याला सोडणार आहे, पण मला माझा जीव राहत नाही, मी त्याला कसा सोडू. तर छोट्या बाबूकडे महाराजांनी एक कटाक्ष टाकला, त्याला जवळ बोलवलं. महाराजांच्या बाजूला एक चौरी पडलेली, महाराजांवरती वारली जायची. त्या चौरीतला एक लांब केस काढला महाराजांनी. आपल्या चरणावरती काही झेंडूची फुलं होती, ती फुलं एकत्र घेतली, त्याचा एक गेंद केला, एक बॉल केला, एक चेंडू केला आणि तो चेंडू त्या बाबूला त्याने दिला. त्याचबरोबर त्या बाबूला सांगितलं माझ्या जवळ बस, या पलंगावर बस आणि ओटांगा हो. ओटांगा म्हणजे बहुतेक पालथाव असं काहीतरी सांगायचं असेल महाराजांना. महाराजांचं हे बोलणं ऐकून तिला काहीच कळेना महाराज नेमकं काय करतायत, महाराजांना नेमकं काय बोलायचे. तोच महाराज त्या बाबूला म्हणाले कैसे हो नवाब. सर्वप्रथम महाराजांनी त्या बाबूला नवाब म्हणून हाक मारली, नवाब. त्यानंतर या छोट्याचा महाराज नेहमी नवाब म्हणून उल्लेख करत, कैसे हो नवाब, मेरा झेंडा लगाओगे. काकूबाईंनी ते ऐकताच काकूबाई एकदम स्तब्ध झाली. कारण असाच काहीसा संदेश स्वामी महाराजांनी तिच्या मोठ्या मुलाला हरिबाला दिला होता. दर्या किनाऱ्यावरती जाऊन माझा झेंडा रो. हा झेंडा जेव्हा उल्लेख तिने स्वामी महाराजांच्या तोंडून ऐकला तेव्हा ती अगदी गडबडगडीतच झाली. आता कुठेतरी तिला असं जाणवू लागलं की महाराज या आपल्या छोट्याला सुद्धा हरिबा सारखं करतायत की काय. एक मुलगा तर गमावला महाराजांच्या नादी लागून, दुसरा पण गमवावा का, त्याची ती कल्पना सुद्धा करू शकत नव्हती. तेव्हा काकूबाई महाराजांना काय म्हणायला असतील. ती महाराजांना लगेच म्हणू लागले महाराज काय करतायत, का त्याला जायला सांगतायत, तुमच्या पदरी अपयश येईल बरं का, याचा विचार केला का तुम्ही. तो जर गेला तिथे आणि त्याला जर काय झालं किंवा तो आणखीन अशक्त झाला, आजारी पडून आला तर सगळं खापर तुमच्या डोक्यावर कुठे, असं काकूबाईंना म्हणायचं होतं. त्या सरळ बोलत्या झाला महाराजांना सांगितलं की तुम्हाला अपयश येईल बघा, त्याला पाठवू नका. महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्म, यश अपयश हे त्यांच्यासाठी असतं का. महाराज पुन्हा हसू लागले आणि त्याला सांगितलं तू जा. त्याला आधी आनंद झालेलाच, त्यावर आता पुन्हा शिक्कामोर्तब झाल्यावरती, पुन्हा ते एकदम नक्की झाल्यावरती तो आईचा हात खेचू लागला, बोलला चल मला आता केचकर देशपांड्यांकडे घेऊन चल. आणि त्या केचकर देशपांड्यांच्या बरोबर बाबू सुद्धा केजेला जाऊन त्यांनी मठाच्या स्थापनेच्या वेळेला तिथे उपस्थित राहिला. केचकर देशपांड्यांनी स्वामी सुतांप्रमाणे बाबूचा सगळा मान केला. त्या मठाची स्थापना जरी ब्रह्मचारी बुवांच्या हस्ते झाली असली तरी या छोट्या बाबूचा मान करायला ते कुठेही कमी पडले नाहीत. उत्तम बाळ लेणी म्हणजे हातात कडी, तोडे, गळ्यामध्ये गळसळी, त्याच्यात एक उत्तम ताईत व कानात दिग्बाळी, सगळं सोन्याचं त्याला घातलं आणि भरजरी कपड्यामध्ये त्याची रवानगी केली. 2-4 दिवसानंतर त्या छोट्या बाळाला आपल्या बघून काकूबाई पुन्हा भावुक झाली. तिने पुन्हा त्याला जवळ घेतलं, पुन्हा चुंबन घेऊ लागली आणि पुन्हा ती त्यांना महाराजांकडे घेऊन गेली.
यावेळेला मात्र महाराजांची मर्जी काहीतरी वेगळीच होती. त्यावेळेला महाराज वडाखाली बसले होते, म्हणजे आजचं वटवृक्ष देवस्थान असावं. तिथे जशी या छोट्याला घेऊन गेली तसे महाराजांनी तिला सर्वप्रथम एकदा खडसावून एक प्रश्न केला. धोतर हुडकण्यास त्याला ठेवून घेतला होतास काय? आमचा माल आम्हाला परत दे. एवढे दिवस लपवून ठेवला होता, तुला लाज नाही का वाटत? असं करून महाराज या छोट्या बाबूला हात पकडून खेचू लागले. आता मात्र हा बाबू खाबरलेला. बाबूने लगेच आपल्या आईच्या कमरेला मिठी मारली आणि तो रडू लागला. महाराज हसत होते. महाराज तिला काहीच बोलले नाही. ती लगेच आपल्या बाळाला घेऊन तिथून निघून गेली. नंतर काही दिवसांनी महाराजांनी काकूबाईंच्या नकळत या दादाला जवळ घेतलं, आपल्या पलंगावर बसवलं आणि मुंबईची जी कोण मंडळी आली होती त्यांना सांगितलं की ह्याला घेऊन जा, ह्याला घेऊन जा. आणि स्वामी सुतांचं जी काय जागा होती, स्वामी सुत जे काय करत होते, माझी गादी सांभाळत होते, ते आता ह्याच्या पुढे हा सांभाळेल. मुंबईची गादी सांभाळणारा हा माझा छोटा बाबू. त्यांनी त्या पोराला ब्रह्मचारी बुवांच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं ह्याला मुंबईला घेऊन जा आणि स्वामी सुतांच्या जागी ह्याला बसवा. महाराजांच्या आज्ञेनुसार ही मंडळी सगळी गेली. तिथून जात असताना जेव्हा काकूबाईला कळलं तर काकूबाईचा जीव नुसता खासावीस होत होता. पण या सर्व मंडळीला स्वामी महाराजांनी सांगितलेलं पाठी वळायचं नाही, सरळ याला घेऊन जायचं. काकूबाईने आवाज येत होता आपल्या लहान बाबूचा रडतानाचा. ती त्यांच्या पाठी धावत होती पण ते थांबले नाहीत. ती हाक मारत होती बाबू बाबू, पण ते एकही थोडा सुद्धा वेळ ते थांबले नाहीत. त्या दादा बुवाला त्यांनी स्वामी सुतांच्या जागी बसवलं. स्वामी सुतांसारखंच या दादा बुवांची सगळी उडबस केली. स्वामी सुतांसारखंच या दादा बुवांना भजलं सुद्धा. पण या छोट्या दादाचं काही मन लागेना. तो एक सारखा आई आई करत होता. त्याला काहीच समजत नव्हतं की आपली आई कुठे गेल्या, ही लोक कोण, या लोकांनी आपल्याला कुठे आणून ठेवलेलं आहे, पण हे सगळे आपल्याला एवढा मान का देते, आपल्या पाया का पडतायत, हे समजण्याच्या इतकं त्याचं वय सुद्धा नव्हतं. अगदीच रडू लागला, अगदीच हट्ट करू लागला, अगदीच कोणाचा ऐकेनासा झाला. तेव्हा काही दिवसांनी ब्रह्मचारी बुवांनी स्वामी सुतांना दिलेले आत्मलिंग आणि हे हा बाबू हे सगळं घेऊन ते पुन्हा अक्कलकोटला स्वामी महाराजांपाशी आले. कारण पोरगा ऐकतच नव्हता अजिबात. याचं करायचं काय? सबंध दिवस आईची आठवण काढून रडत होता. आता करायचं काय याचं? शेवटी एकच उपाय की बाबा महाराजांनी याला पाठवलं आपल्या बरोबर, तर महाराजांकडेच पुन्हा घेऊन जावं आणि महाराजांनाच सांगावं की आता अजिबात ऐकत नाहीये, आम्ही त्याला समजवू सुद्धा शकत नाहीये, हा जेवत नाही, खात नाही, याचं काय होईल पुढे. इथे अक्कलकोटा काकूबाई पुन्हा स्वामी महाराजांच्या डोक्यावर बसली होती. माझ्या बाबूला आधी घेऊन या. और तो रडत रडत तिथे गेलेला, तुम्हाला कळत कसं नाही? एवढा लहान मुलगा, त्याला तुम्ही गादी सांभाळायला सांगतायत, त्याला सुद्धा बैरागी करतायत. मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अगं मी तुझा मुलगा आहे ना, मग तू कशाला घाबरतेस? तू माझी अनुसूया माता आहेस असं सांगून पुन्हा ते तिला समजावू लागले. ती कसली समजते? ती आकान काढायची, रडायची, त्याला कसे करून इथे आणा. आणि काही दिवसांनी पुन्हा ही सगळी जी सेवेकरी मंडळी ब्रह्मचारी बुवांसहित तो मुंबईला नेऊन त्याला ठेवला. तो ऐकतच नाही. हे सांगण्यासाठी जे अक्कलकोटला त्याला घेऊन आले तेव्हा तिला खूप आनंद झाला. ही सर्व मंडळी त्या छोट्या बाबूला आणि पादुकांना घेऊन महाराजांपाशी गेली आणि महाराजांना सांगू लागले, तुम्ही सांगितलं खरं याला स्वामी सुतांच्या जागी बसवा म्हणून, पण हा पोरगा आमचं काहीच ऐकत नाहीये, हा अजिबात ऐकत नाहीये. हा रडतोय, एकसारखी आईची आठवण काढतोय, जेवत नाही, खात नाही, पित नाही, एकसारखा मला आईकडेच जायचे असं सांगतोय. काकूबाईंना ते बघून खूप आनंद झाला. तिला असं वाटलं की आता महाराज नाईलाजाच तो त्याला सोडून देतील. आपला पोरगा आपल्याला परत मिळेल, आपला बाबू आपल्याला परत मिळेल, या विचारामध्ये काही प्रमाणात ती थोडी सुखावलेली. तिला कुठेतरी आशेचा किरण दिसत होता. संध्याकाळची वेळ होती. गोळा पान छोटासा तो बाबू, केसकर देशपांडेने घातलेली सगळे पूर्ण सगळं जे होतं ते गळ्यातच होतं, कानामध्ये छान बिगबाळी होती, देखणंच दिसत होता बाबू. पण रडत होता, मला माझ्या आईकडे जायचे, बस मला काही ऐकत नाही, मला काहीच ऐकायचं नाही कोणाचं. स्वामी महाराजांनी भुजंगाला हाक मारली. भुजंगाला ते फिरंगी म्हणत. अरे फिरंग्या पाहतोच काय, ते वाघाचं कातळ आण आणि ते पांगर आणि त्याच्यावरती या बाबूला उभं कर. स्वामी महाराजच्या आज्ञेनुसार त्या बाबूला त्या वाघाच्या कातळ्यावरती उभं केलं गेलं.
फक्त म्हणजे आपल्याला बरं नसलं का आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला औषध देतो, पण त्या औषधाचा गुण आला नाही का पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर आपल्याला त्याहीपेक्षा स्ट्रॉंग औषध देतो. जेव्हा आपण तो स्ट्रॉंग डोस घेतो तेव्हा आपण बरे होतो, खणखणीत होतो. तसाच काहीसा प्रकार या दादांच्या बद्दल घडला. महाराजांनी त्याला पाठवलं तर खरं मुंबईला. आता महाराजांनी असा विचार केला की त्याला एक स्ट्रॉंग डोस देऊया की जणू करू तो ते मुंबईची गादी व्यवस्थितरित्या सांभाळेल. भुजंगाने त्याला वाघाच्या कातळ्यावरती उभं करताच महाराजांनी आपल्या पायातले जोडे चर्म पादुका त्या बाबूकडे भिरकावल्या आणि भुजंगाला सांगितले ते त्याच्या डोक्यावर ठेव. स्वामींच्या आज्ञेनुसार भुजंगाने त्या दोन्ही पादुका त्याच्या डोक्यावर ठेवताच बाबू स्तब्ध उभा राहिला, डोळे बंद करून उभा राहिला. हे सगळं काकूबाई पाहत होती, मोठा आकांत करत होती, ऐकत नव्हती अजिबात. महाराजांना नाही नाही ते बोलत होती, पण महाराज तिच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते. बाबू जसा शांत झाला, बाबू जसा स्तब्ध उभा राहिला, तसं स्वामी महाराज स्वतः उठले. आजूबाजूला बघू लागले. तिथे त्यांना एक चौरी मिळाली. थोड्या वेळाने त्यांना दुसरी चौरी सुद्धा एक मिळाली. त्या दोन्ही चौऱ्या त्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतल्या आणि ते उठून तिथे बाबूला त्या चौऱ्या वारू लागले. वारता वारता ते गोल प्रदक्षिणेसारखे फिरू लागले त्या चौऱ्या वारत वारत. आणि त्यांच्या मुखामध्ये काही शब्द होते. ते शब्द असे होते का बाबूला आम्ही शाणा करू, तो माझा हरी आहे, लहान आहे माझा मारुती, त्याला आम्ही बुद्धी देऊ. असं करत चौऱ्या वारत 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 माझा महाराज त्याच्या भोवती फिरत होते. सर्व लोक स्तब्ध होऊन शांत होऊन बघत होते नेमकं घडतंय काय. काकूबाई मात्र मोठा आकांत करत होते. महाराजांना जे करायचे तेच महाराज करत होते. काही वेळाने महाराज त्या बाबूंसमोर उभे राहिले. त्या छोट्या बाबूने डोळे उघडले. बाबूच्या गळ्यामध्ये एक महाराजांनी झोळी घातली आणि सांगितलं जा भिक्षा माग. ती बघ तुझी आई तिथे रडत बसलेली आहे, तिच्याकडे पहिली भिक्षा माग, तिच्याकडून आधी भिक्षा घे. महाराजांच्या आज्ञेनुसार ती भिक्षा जाऊन त्यांनी ते स्वतःच्या आईकडे काकूबाईंकडे पसरली. ओम भवते भिक्षांदे म्हणून ते म्हणाले. काकूबाई रडतच होती. काकूबाईने त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं अरे कसले तुला भिकेचे डोळे लागलेत, नको असा वागूस, चल आपण गावाला जाऊया परत आपल्या घरी, इथे आता थांबायचं नाहीये आपण. जो बाबू, जो छोटा बाबू आईसाठी रडत होता, गावाला रडत होता, म्हणून त्याला अक्कलकोट पर्यंत आणलं गेलं. मुंबईला आणल्यावरती मुंबईत रडत होता मग आईची आठवण काढून. आता त्याला इथे अक्कलकोटात आणलं, पण महाराजांनी जो काय त्याला स्ट्रॉंग डोस दिलेला तो पूर्णतः महाराजांचा झालेला. त्यांनी आपल्या आईला विचारलं अगं आता तू मला एवढी जवळ घेतेस, आता तू माझी चुंबन घेतेस आणि मला सांगते आता आपण गावाला जाऊया. एवढे दिवस मला तिथे गावाला एकटा ठेवलेलंस तेव्हा नाही का आली माझी आठवण. आता मी महाराजांचा झालेलो आहे, आता मी तुझा राहिलेलो नाहीये. स्वामी महाराजांनी त्यांना आदेश दिला होता. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सबंध गावातून भिक्षा गोळा केली आणि ती भिक्षा आणून दादाबुवांनी आपल्या आई समोर ठेवली. पुन्हा आई त्याला समजावून लागली अरे असा काय करतोस लाडक्या, नको करू असं काही, आहे तसाच राहा, पूर्वीसारखा हो, आपण गावाला जाऊया, तुझं लग्न करूया, तुला संसार थाटून देते मी. पूर्वी बालविवाह व्हायचे आणि तू व्यवस्थित तिथे राहा, तुला कोणी त्रास देणार नाही, तू माझा आहे. महाराजांचा कसा होशील रे तू माझा आहेस, स्वामी महाराजांचा तू कोणी नाहीये. महाराज हे सगळं बघून नुसते हसत होते. महाराज काहीच बोलत नव्हते. ती महाराजांकडे गेली आणि महाराजांना विनवू लागली. महाराज एका मुलाला तर तुम्ही संपून टाकलात माझ्या, आता एकच मुलगा माझा राहिलेला आहे जो माझ्या बरोबर आहे, त्याला सुद्धा तुम्ही घेतलं तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं, मी कुठे जाऊ, म्हातारपणी मला कोण बघणार. एखादा बैरागी केला, संपून टाकलात, तो जीव माझा अजून तुटतोय. आणि एका आता हा किती लहान आहे, त्याला सुद्धा तुम्ही बैरागी करतायत, त्याला सुद्धा तुम्ही माझ्यापासून दूर खेचतायत. तिथले जी लोक जी होती ते बघून त्यांचं सुद्धा मन तुटत होतं. त्यांना सुद्धा खूप वाईट वाटत होतं. काकूबाईंनी जाऊन त्या शिवबाईंना सांगितलं. शिवबाई देशमुख म्हणून महाराजांकडे सेवेला होत्या. शिवबाईंनी थोडी हिंमत जवळ केली आणि महाराजांना जाऊन ती समजावू लागली. महाराज लेकरू लहान आहे हो, त्याला कशाला गोसावी करतायत. महाराज मारायला तिच्या पाठी धावले. ती जी पळून गेली ती पुन्हा आलीच नाही तिथे. हे सगळं बघून काकूबाई अगदी हताश झाल्या. काकूबाई स्वामी महाराजांच्या हातापाया पडू लागल्या की याला नका करू तुम्ही गोसावी, याला सोडून द्या. एकाला मारून टाकलेला आहे, याला पण मारून टाकायचंय का, हा माझ्या पाशी राहू द्या.
आणि ह्याला गोसावी पण नाव नाही तर तुम्हाला काय हक्क आहे? माझा मुलगा आहे, तो माझ्या पोटी जन्मलेला आहे. महाराज म्हणाले तो तुझा पोरगाच नाहीये. आणि ह्याच्या गळ्यात जी घातलेली झोळी काय खड्ड्यात टाकायची का? खड्ड्यात टाकायची ती, तू कोण सांगणार? असं करून तिला दम भरून तिला तिथून लांब केलं, तिला हकलावून लावलं. काकूबाई मात्र आकांत करतच राहिल्या होत्या. ती सुंदराबाईंकडे गेली. सुंदराबाई सांगावं महाराजांना, महाराज तुमचं ऐकतात, तुम्ही सांगितल्याच्या वरती महाराज वागत नाहीत. पण महाराजांचं एकंदर स्वरूप बघून सुंदराबाईंची सुद्धा हिंमत झाली नाही. शेवटी श्रीपाद भटांना त्यांनी विनवणी केली, पदर पसरला आणि श्रीपाद भटांना सांगितलं महाराजांना काहीतरी समजावा, माझा बाबू माझ्याकडेच राहू द्या. भक्त मंडळी, हेच बाबू म्हणजे सच्चिदानंद श्री स्वामी कुमार. त्यांना लोक काही दादा बुवा सुद्धा म्हणायचे. या दादा बुवांनी हा स्वामी महाराजांचा कांदेवाडीचा मठ सुमारे 30 वर्ष सांभाळला. हरिबांचा स्वामी सूट झाला 1869 साली. 1874 साली स्वामी सूत महाराजांनी देह ठेवला. म्हणजे जेमतेम 5 वर्ष स्वामी सुतांचं तिथे स्वामी सूत म्हणून वास्तव्य होतं मुंबईला, कांदेवाडी मठामध्ये. पण या दादाबुवांचं पुढे काय झालं हे अजूनही गुलदस्त्यात आहे. भक्तगणो, या दादाबुवांचं पुढे काय झालं, त्यांनी देह कधी ठेवला, त्याची नेमकी तिथी कोणती, हे सगळं गुलदस्त्यात असण्याचं नेमकं कारण काय, हे सर्व विषय घेऊन आपण आता लवकरच येत आहोत. याविषयी पडदा उघडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा पाहत राहा श्री स्वामीराज माऊली, स्वामी भक्तांचा लाडका युट्यूब चॅनल श्री स्वामीराज माऊली. देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. भक्तगणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.